कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचने 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 सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वरा बाप रखुमा देवी वरा हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी
रविदीप हिरा दाविती देखणे रविदीप हिरा दाविती देखणे रविदीप हिरा दाविती देखणे रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शन संतांची या अदृश्य दर्शन संतांची अदृश्य दर्शन संतांची त्यांचा महिमा काय वर्णोने पामर 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 नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुडी आपली चंदन निवडितो कुडी आपली चंदन निववितो कुडी आपली चंदन निवडितो कुडी जीवन तो काळी संत संग जीवन तो काळी संत संग जीवन तो काळी संत संग माय बाप पिंड पाळला माया आई बाप चित्र पाहिला माय बाप पिंड पाळला माया आई बाप पाहिला जन्म मरण जाय संत संग दंडवर्ण जाय संत संग दंडवर्ण जाय संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख सदाचे वचन वारी संतांचे वचन वारी जन्म दुःख सदाचे वचन वारी जन्म दुःख कष्टांत हे भूक निवारण विसाते भूक निवारण विसाते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णोने पामर 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 कळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका कामने जवळीन पाचारिता जावे तुकामणे जवळीन पाचारिता जावे कामने जवळीन पाचारिता जावे तुकामणे जवळीन पाचारिता जावे चरण भावेरी घावया इथे चरण भावेरी गावया संत चरण भावेरी गावया त्यांचा महिमा काय वर्णोने पामर 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 कळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका नकळे तो साचार ब्रह्मादिका विठोबार कुमार 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 हे राम. चालू होईपर्यंत पूर्ण करून टाका नंतर विक्षेप आणू नका चालू होईपर्यंत होऊन जाईल करा करा. हरे नाम रविदी पहिरा दाविदी देखने 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 रविदी पहिरा दाविदी पहिरा दाविदी देखने
संताची त्यांचा महिमा काय वरून मी पामार त्यांचा महिमा काय वरून मी पामार दुसरं दर्शन संताची दुसरं दर्शन संताची त्यांचा महिमा काय वरून मी पामर त्यांचा महिमा काय वरून मी पामर नकळे तो साचा ब्रह्मादिका नकळे साचा ब्रह्मदिका ब्रह्मदिका त्यांचा महिमा काय वरून मी पामर नकळे संसार ब्रह्मदिका नकळे संसार ब्रह्मदिका नकळे
विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल 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 रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, तापली चंदन निभवितो कुडी, त्रिगुण तो काडी संत संग, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, माय बाप पिंड पाळीला माया, जन्म मरण जाय संत संग, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्नये भूक निवारण, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावी रिघावया, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, दुसरे चरणा संतांचिया, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, पंचकृपादाने कथेचा विस्तार, माझी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगरणहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कौजनेत्रम, सदय धवलहासम, विठ्ठलं चिन्तयामि, विठ्ठलं चिन्तयामि, यौन्तं प्रविश्य मम वासमिमां प्रसुप्तां
संजीवयत्यखिलशक्तिधर स्वदाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांचिया त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग जगत वंदे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा 6 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून अभंगातून महाराज संतांच्या अलौकिक सामर्थ्याचं वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार तो असा आपल्या पुण्यवान पावन नगरीमध्ये नंदगाव या गावामध्ये भगवान श्री गोपाल कृष्ण यांच्या दरबारामध्ये गेल्या 40 वर्षापासून सुरू असला हा ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मला वाटतं गिरणमयाच्या काठावर वसलेलं हे गाव भगवान गोपाल कृष्णाचं मंदिर आणि गावाचं नाव त्याचनुसार नंदगाव अशा पावन भूमीमध्ये गेल्या 40 वर्षापासून हा ज्ञानयज्ञ चालू आहे आणि याही वर्षी मला दिलेलं आमंत्रण या गावातील सर्व कार्यकर्ते भजनी मंडळ महिला माता सर्व ग्रामस्थ या सर्वांच्या माध्यमातून मला दिलं आमंत्रण आपल्या गावातील आपले अविनाश महाराज यांच्या माध्यमातून याही वर्षी पुन्हा एकदा तुम्हा सर्व भाविकांचा मला हा दर्शनाचा लाभ झाला कार्यक्रमासाठी हजर असलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी आहेत अतिशय सुंदर ज्यांचं गाणं वाजवणं असे सर्व आदरणीय महाराज मंडळी आहेत आदरणीय हरगोविंदश्री अगदी जवळ ज्यांचं गाव आहे भागवत नाना वाकटुकीकर तसेच आदरणीय गुरुबंधू हरगोविंदश्री दिलीप महाराज अकोलेकर आहेत तसेच मृदंगाचार्य आदरणीय हरगोविंदश्री सुनील महाराज चोरगावकर आहेत राहायला सध्या ते सारबेट्याला आहेत अतिशय सुंदर ज्यांचा साऊंड सर्व्हिस आहे शिवशक्ती साऊंड सर्व्हिस आमचे आदरणीय हरगोविंदश्री रामरतन भाऊ यांचा सुंदर असा साऊंड सर्व्हिस आहे ते माझ्यासोबत 7 दिवस होते ना कथेला आणि गावातील सर्व भजनी मंडळ चोपदार तसेच माझ्यासोबत सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय आपले डॉक्टर साहेब आलेले आहेत आणि पुढे त्यांच्याकडे सप्ताह आहे आणि त्यांचा सप्ताह एक नाविन्यपूर्ण सप्ताह आहे वर्णन करावा असा त्यांच्याकडे एक सप्ताह आहे त्याला आज 25 वर्ष झालेले तुम्हाला माहिती आहे तुम्ही याच परिसरातले आहात आणि डॉक्टर साहेब तुमच्याच खेड्यांमध्ये येत असतात तसेच हे जवळ एक गाव आहे मी ज्याच्या गावातून आलो फुपणे या गावावरून आलेले भजनी मंडळ आहे ते सर्व जवळजवळ पंचकृष्ण आले सर्व भजनी मंडळ मला काही सर्व गावं पाठ नाहीत चोरगावून आलेले भजनी मंडळ आहेत वडगावून आलेले आहेत वडगावला आलोय बरं का मी एकदा हो आलो वडगाव चला या सर्वांच्या ऑफिस आजचं हे कीर्तन आहे विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचे अभंगातून महाराज संतांच्या अलौकिक सामर्थ्याचं वर्णन करतात तसं वर्णन हे 3 प्रकाराने केलं जातं एक लोभापोटी वर्णन एक भीतीपोटी वर्णन आणि एक यथार्थ स्वरूपाचं वर्णन एक वर्णन असं आहे ती लोभापोटी केलं जातं कसं असतं बाहेरचा मंत्री जर आपल्या तालुक्यात आला गैरसमज करू नका फक्त कारण आता चालू निवडणूक झालेली आहे बाहेरचा मंत्री जर आपल्या तालुक्यात आला तर आपल्या तालुक्यातला पुढारी त्या मंत्र्याचं तोंड भरून वर्णन करतो
ज्याचं हा वर्णन करतो तसा नसतोच, पण तर सुद्धा हा पुढारी त्या मंत्र्याचं तोंड भरून वर्णन करतो. तो निघून गेल्यावर याला विचारा का हो, ज्याचं तुम्ही एवढं चांगलं वर्णन केलं होतं तसा नव्हताच, तरी एवढं चांगलं का बोलले त्याच्याबद्दल. तर हा वर्णन करणारा म्हणतो तो कसा होता हे फार महत्त्वाचं नाही, मग त्याने आम्हाला दिले किती हे महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जे वर्णन आहे ना, हे लोभापोटी केलेलं वर्णन आहे. दुसरं वर्णन आहे ते भीतीपोटी केलं जातं. काही माणसांना ती भीती वाटते. गावातला किंवा तालुक्यातला एखादा दुष्ट माणूस आहे, ज्याच्यापासून संपूर्ण तालुक्याला त्रास आहे, असाही माणूस समोर तोंडावर आला तर माणसं त्याची स्तुती करतात, वा तुमच्यासारखा माणूस अख्ख्या तालुक्यात सापडणार नाही. तो निघून गेल्यावर याला विचारा का हो, एवढा वाईट माणूस एवढं चांगलं बोलले त्याच्याबद्दल. तर हा बोलणारा म्हणतो तो कसा आहे ते महत्त्वाचं नाही आहे, मग आम्हाला त्या गल्लीत राहावं लागतं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण भीती वाटते ना त्या माणसाची. हे भीतीपोटी केलेलं वर्णन आहे. आणि तिसरं वर्णन यथार्थ स्वरूपाचं, म्हणजे खऱ्या परिस्थितीचं जे वर्णन आहे त्याला यथार्थ स्वरूपाचं वर्णन असे म्हणतात. विठ्ठला 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 विठ्ठला. जसं वर्णन 3 प्रकाराचं आहे तसं वर्णन करते सुद्धा 3 प्रकाराचे आहे. एक कनिष्ठ वर्णन करणारा, एक मध्यम वर्णन करता आहे आणि एक श्रेष्ठ वर्णन करता आहे. पहिला वर्णन करता कनिष्ठ आहे. कोण? सासूने जावयाचं केलेलं वर्णन हे कनिष्ठ आहे. हे 99% बाद आहे, त्याला काही किंमत नाही. कामाचे दिवस असले, सर्व मजूर शेतामध्ये असलं तर गावात उरतो फक्त म्हातारा वर्ग, म्हणजे महिला माता. त्यांना करमत नाही, मग दुपारी एका वट्यावर येऊन बसतात आणि त्या महिला मातांमध्ये चर्चा सुरू होते. एक बाई दुसऱ्या बाईला म्हणते का हो ऐकलं का? म्हणे काय? म्हणे आमचा जावाई एवढा हुशार आहे. किती हुशार आहे? म्हणे सो हस्ते लिखित मी इतरानं वाचयत. म्हणजे त्याने जर काय लिहिलं कोणालाच वाचता येत, एवढी त्याची रायटिंग चांगली आहे. तर दुसरी बाई म्हणते एवढं कौतुक करू नका त्याचं. म्हणे का? कारण तुमच्या जावायपेक्षा आमचा जावाय अजून पुढे आहे. काय पुढे आहे? तुमच्या जावायचं काय? सो हस्त लिखितम इतरानं वाचयत. आमचा जावाय एक पाऊल पुढे आहे. काय पुढे आहे? सो हस्त लिखितम स्वयंनं वाचयत. म्हणजे स्वतः काय लिहून गेलं स्वतःलाही वाचता येत नाही. हे जे वर्णन आहे ना हे 99% बाद आहे, याला काहीच किंमत नाही. विठ्ठला विठ्ठला पण बहीण भावाचं जे वर्णन करते ना ते मध्यम स्वरूपाचं आहे. पण एखाद्या अधिकारी पुरुषाने दुसऱ्या अधिकारी पुरुषाचं केलेलं वर्णन हे मात्र श्रेष्ठ वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आजच्या अभंगाची पार्श्वभूमिका अशीच आहे. मी जो अभंग घेतला चिंतनासाठी त्याची पार्श्वभूमिका अशी आहे, या अभंगामध्ये ज्यांचं वर्णन करायचं ते संत आहेत आणि जे वर्णन करणारे ते सुद्धा संतच आहेत. ज्यांचं वर्णन करायचं ना ते अधिकारी आहेत, पण जे वर्णन करणारे आहेत ते सुद्धा अधिकारी आहेत. शेवटचा टप्पा सांगतो, ज्यांचं वर्णन करायचं ना ते समर्थ आहेत, पण जे वर्णन करणारे ते सुद्धा कोण आहेत? ते धन्य तू कोबा समर्थ, 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 धन्य तू कोबा समर्थ. जिने केला हा पुरुषार्थ, जिने केला हा पुरुषार्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. जिने केला हा पुरुषार्थ, जिने केला हा पुरुषार्थ, धन्य तू कोबा समर्थ, धन्य तू कोबा समर्थ. समर्थ. महाराज सांगतात ज्यांचं वर्णन करते समर्थ आहेत, पण वर्णन करणारे सुद्धा समर्थ आहेत. कोण आहे? धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. लोक म्हणतील महाराज काय सामर्थ्य आहे, मग त्यांचं ऐका, त्यांचं सामर्थ्य काय ते सांगतो. जी क्रांती त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्रांनी केली, तीच क्रांती कलियुगामध्ये तुकोबरायांनी केली. काय क्रांती? रामप्रभूंची, त्यांची क्रांती आहे. राघवे सागरात पाषाण तरिले, तैसे तुकोबाचे
अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुदास. रामप्रभूंची क्रांती आहे. काय आहे? राघवे सागरात जड पाषाण. लोक म्हणतात महाराज हे बरोबर आहे, पटलं आम्हाला. रामप्रभूंनी दगड तारली पाण्यावर, कौतुकच आहे त्यांचं. मग तुकोरांनी काय तारलं? तर महाराज सांगतात तुकोरांनी सुद्धा गाथा तारला. पण लोक फार हुशार आहेत. लोक म्हणतात महाराज काय गाथा तारला, गाथा तारला. अहो गाथा म्हणजे कागदाची वस्तू आहे, पाण्यात कागद बुडत नाही, एवढं काय विशेष आहे असं लोक संशय घेतील. हे माहिती होतं साधू संतांना, म्हणून त्याच काळामध्ये लिहून ठेवलं. नुसता गाथा नव्हता तर जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, हो जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया. तारियेला जैसलाया, तारियेला जैसलाया, धल तुकोबा समर्थ, धल तुकोबा समर्थ. तारेल्या जैसलाया, तारेल्या जैसलाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. महाराज सांगतात नुसता गाथा नव्हता तर जळी दगडासहित वया तारेल्या जैसलाया. गाथा बुडवताना दिलीप महाराज नुसता गाथा नव्हता तर बुडवताना त्याला दगड बांधले होते. पुढचं विशेष आहे का? गाथा तर तरलाच. तुकोरांनी उपोषण केलं 13 दिवस. गाथा तर तरलाच, पण नुसता गाथा नाही तरला, गाथ्यासोबत दगडही तरले. हे विशेष होतं. अजून पुढे आहे का? गाथ्यासोबत दगड तरले, पण सर्व दगड नाही तरले. कारण इंद्रायणीत काय दगड कमी नव्हते, दगड भरपूर होते. गाथ्यासोबत दगड तरले पण सर्व नाही तरले. मग जेवढे गाथ्याला बांधलेले होते ना तेवढेच तरले, बाकी तसेच राहिले. अजून पुढे सांगू? आमचे गुरुदेव सांगायचे नत्तसिंग बाबा, येथून पुढे सुद्धा जे गाथ्याला बांधलेले असतील तेवढेच तरतील, बाकी बुडणारच आहे. विठाला विठाला अजून पुढे सांगतात म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. म्हणजे यांचं वर्णन करते समर्थ आहेत, पण वर्णन करणारे सुद्धा समर्थ आहेत. आणि हेच बरोबर आहे. ज्याचं वर्णन करायचं ना तो वर्णन करतो सुद्धा तेवढा तोला मोलाचा असला पाहिजे. अलीकडे काय होतं, माणूस भावनेचा आहारी गेला की कोणाचे वर्णन करतो, पण ते शास्त्राला मान्य नाही, साधू संतांना मान्य नाही. भावना पोटी केलेलं वर्णन हे साधू संतांना अजिबात मान्य नाही. साधू संतांना मान्य ते यथार्थ स्वरूपाचं वर्णन. विठ्ठला विठ्ठला असं म्हणतात. एकदा जंगलमध्ये उंट आणि गाढव यांची भेट झाली म्हणे. दोन्ही समोरासमोर आले आणि दोन्ही एकमेकाचं वर्णन करतात. परस्परम प्रशंसती अहो रूपा अहो ध्वनी. त्या गाढवाने त्या उंटाचं वर्णन केलं. म्हणे उंट दादा खरं सांगू का, मी आतापर्यंत जंगलमध्ये भरपूर प्राणी पाहिले 100 बडकर 1, पण तुमच्यासारखा देखना सुरेख सरळ प्राणी मी अजून एकही नाही पाहिला. समजलं तुम्हाला? कोणासारखा? उंटासारखा. उंट सरळ आहे का? आपल्याकडे एक म्हण आहे पण सांगण्यासारखी नाही. चला मग याने वर्णन केलं, मग त्या समजलं तुम्हाला? मग त्याने याचं वर्णन केलं. मग ते उंट त्या गाढवाला म्हणतं, म्हणे गाढ दादा खरं सांगू का, मी सुद्धा आतापर्यंत अनेक गायक लोकांचा आवाज ऐकला. भीमसेन जोशी काय, सुरेश वाडकर, अजित कडकडे, कल्याणजी खंडाळकर, आमचे दिलीप महाराज, आमचे नाना, अनेक गायक लोकांचा आवाज ऐकला, पण तुमच्यासारखा मधुर आवाज अजून कोणाचाच ऐकला नाही. कोणाचा? गाढवाचा. गाढवाचा आवाज मधुर असतो. गाढवाचा आवाज या पेटीच्या कोणत्या स्वरात बसत नाही. काडी 1 मध्ये नाही, काडी 2 नाही, पांढरी 4 नाही, पंचम नाही, सप्तक नाही, कुठेच नाही. मग या पेटीचे बटन सर्व दाबल्यानंतर जो आवाज निघतो तो स्वर गाढवाचा. विठ्ठला 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 विठ्ठला. कोणी कोणाचं वर्णन करून चालत नाही, कारण सर्वसामान्य माणसाला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. का येत नाही? का तो अतिशय दुर्गम आहे.
संतांचा महिमा तो बहु दुर्गा 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 शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकांचे काम नाही येथे बहुदुधड जारी झाली म्हैस गाय बहुदुधड जारी झाली म्हैस गाय शाब्दिकांचे काम नाही येथे शाब्दिकांचे काम नाही येथे बहुत रे झाली म्हैस गाय बहुत रे झाली म्हैस गाय महाराज सांगता संतांचा महिमा तो बहुदुर्गम अतिशय कठीण शाब्दिकांचे काम नाही येते एक दृष्टांत आहे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू जर्सी गायने किती दूध दिलं म्हणजे तिला कामधेनू म्हणता येईल नाही म्हणता येईल जर्सी गाय जेवढं पाणी पिते त्याच्या डबल दूध देते कुठून देते तिलाच माहिती पण तिला कामधेनू म्हणता येत नाही संतांचा महिमा अतिशय दुर्गम आहे सर्वसामान्य माणसाला वर्णन करता येत नाही मग महाराज कोणालाच येत नाही का येतो कोणाला फक्त संतांना भक्तांचा महिमा भक्ताची जाणती महिमा भक्ताची जाणती भक्तांचा महिमा भक्ताची जाणती महिमा भक्ताची जाणती दुर्लभया गती आणि काशी गती आणि काशी गती आणि काशी महाराज सांगतात भक्तांचा महिमा फक्त भक्ताची जाणती दुर्लभ या गती अनेकाशी सर्वसामान्य माणसाला वर्णन करता येत नाही मग महाराज वर्णन करता येत नाही समजा मग आम्ही वर्णन करायचंच नाही का बरोबर तसं नाही म्हटलं मी करू नका तुम्ही वर्णन करा पण कधी करा जर तुमचा तेवढा अधिकार असेल तर करा तोपर्यंत नाही तुका म्हणे अंगे वावे ते आपण तुका म्हणे अंगे वावे ते आपण तरीच तोपर्यंत नाही सर्वसामान्य माणसाला महिमा वर्णन करता येत नाही आणि करू बी नाही कारण वर्णन करण्यासाठी तेवढा अधिकार असला पाहिजे आमचे आदरणीय परमपूज्य ढोक महाराज सांगतात दिल्लीचा जो पैलवान आहे सत्यपाल दिल्लीचा एक पैलवान आहे सत्यपाल त्याचं वर्णन करण्यासाठी कोल्हापूरचा युवराज पाटीलच पाहिजे तर त्याला किंमत आहे न त्याला धड चालता येत नाही चालताना पायात पाय अडकतो त्याने जर म्हटलं काय ताकद आहे दाराशिंगमध्ये तो दाराशिंगचा अपमान आहे म्हणून वर्णन करता सुद्धा तेवढा तोला मोलाचा असावा लागतो चला ज्या संस्थेमध्ये मी शिकलो स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या जीवनातलं एक 2 मिनिटात एक घटना सांगतो जोग महाराज हे पूर्व आयुष्यामध्ये पैलवान होते पूर्व आयुष्यामध्ये आणि इतकी ताकद होती किती ताकद ऐका ना महाराज राहायचे भामचंद्र डोंगरावर तो डोंगर सुदुमरे गावापासून 3-4 किलोमीटर अंतर आहे आता सुद्धा चढण्यासाठी गेलं तर 2 वेळा बसावं लागतं नंतर 3रा टप्पा सापडतो कारण मी बोधे बाबांसोबत बऱ्याच वेळा गेलेलो आहे इतका आजही कठीण आहे तर त्या काळामध्ये किती कठीण असेल तो डोंगर पण त्यांची ताकद सांगतो आहे का
ते ब्राह्मण असल्यामुळे ते मधुकरी मागत नव्हते. मग ते फक्त शेंगदाणे खायचे, फक्त शेंगदाणे. रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे, सगळे तेवढे शेंगदाणे खायचे. गाथ्याचा अभ्यास करायचा आणि त्याचा अर्थ शोधायचा. गाथ्याचा पहिला अर्थ त्यांनी शोधलेला आहे त्या डोंगरावर. तोपर्यंत गाथ्याचा अर्थ कोणाला माहीत नव्हता. पण दररोज शेंगदाणे लागतात म्हणून ते काय करायचे, सुधुमऱ्याहून पोतं घ्यायचे. कशाचं? शेंगदाण्याचं. एकदा बगलेमध्ये पोतं उचललं का एका दमात डायरेक्ट वर ठेवायचे विठ्ठल मंदिरावर. तिथं एक मंदिर आहे, विठ्ठल मंदिर. इतकी ताकद. अजून पुढे चालला. असं म्हणतात एकदा 2 रेड्यांची टक्कर लागली म्हणे पुण्यामध्ये, कारण महाराज पुण्यामध्ये असायचे. आणि 2 रेड्यांची टक्कर अशी असते, एक मरेपर्यंत सुटत नाही असं ज्ञानोबराय म्हणतात. आळ ओहोळ पाणी आले का म्हैशियाचे झुंज मातले, तैशे तारुण्याचे चढले भुरर जया. नदीला जर मोठा पूर आला तर माणूस सहजासहजी वाहून जात नाही, कारण नदीचं पाणी फार ओढ करत नाही. पण ओढ्याला जर पाणी आलं, जर माणूस सापडला तर बैलगाडीसह माणूस वाहून जातो. का? नदीच्या पाण्यापेक्षा ओढ्याची ताकद ही जास्त असते. पण किती दिवस? फक्त 1-1.5 तास. नंतर हात धुवायला सुद्धा पाणी सापडत. हे ज्ञानोबराय म्हणतात बरं का. आळ ओहोळ पाणी आले का म्हैशियाचे झुंज मातले. 2 रेड्यांची टक्कर लागली, 4 तास झाले सुटत नव्हते. बरं नुकसान झालं. पण त्या काळामध्ये कलेक्टरने आदेश दिला, एकाला गोळी मारा. आले बंदूक घेऊन शिपाई त्या काळामध्ये. गोळी मारणार तेवढ्यात हे दोघही बंधू पोचले. जोग महाराज आणि त्यांचे मोठे भाऊ होते पांडुरंग महाराज, दोन्ही पैलवान होते. त्या गर्दीत आले. विचार म्हणे का हो, काय गर्दी आहे? लोक म्हणे 2 रेड्यांची टक्कर आहे, सुटत नाही, 4 तास झाले, नुकसान झालं. बरंच म्हणे. मग म्हणे वरून आदेश आहे, एकाला गोळी मारा. जोग महाराज म्हटले थांबा, मुखे प्राणेत मारू नका, लढाई टेन्शन घेऊ नका, आम्ही मोडून देतो. दोघही बंधू गलीमध्ये उतरले. दोघही बंधूने 1-1 रेड्याचा कान पकडला. एकाने तिकडे ओढून नेला आणि एकाने कोणाचा? मी बकरीचा नाही म्हटला. काय ताकद असेल ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अजून पुढे चालला. भारतामध्ये एक असा पैलवान मिरत आला, मला नाव सांगता येत नाही त्याचं आता, का अख्खा भारतच जिंकला होता त्याने. फक्त महाराष्ट्रातलं एक शहर राहिलं होतं, पुणे. आणि जर त्याने पुण्यात कुस्ती मारली असते तर जगात 1 नंबर ठरणार होता. पण त्याचं दुर्भाग्य असं, त्याची शेवटची जी कुस्ती लागली पुण्यामध्ये ती नेमकी जोग महाराजांची लागली. जोग महाराज म्हणजे सात्विक पैलवान होते. त्याला जसाही उचलला तसा खाली टाकला आणि खाली टाकल्याबरोबर त्याची पाठ लागली. त्याची पाठ लागल्याबरोबर लोकांनी जय जयकार केला, जोग महाराज की जय, जोग महाराज की जय. पण जशी जोग महाराज त्या रिंगणातून म्हणजे त्या कड्यातून बाहेर निघाले तसं त्यांना एक व्यक्ती भेटला. तो व्यक्ती असा होता, तो ना स्त्री होता ना पुरुष होता, असा दोघांचा मधला होता. आता तो काय होता हे मी सांगायची गरज, टोल नाक्यावर पाहून घ्या. जो स्त्री नाही पुरुष नाही असा दोघांचा मधला व्यक्ती भेटला आणि त्याने जोग महाराजची स्तुती केली. वा जोग महाराज, हो काय कुस्ती मारली? त्याने असं म्हटल्याबरोबर जोग महाराजांनी आपली बाई मागं सारली आणि जो वाज त्याला फाड दिसी तो धाडकन जमिनीवर पडला. बरं, का मारलं त्याला? तो चुकीचं बोलला का? नाही, तो बरोबरच बोलला होता. मग तरी का मारलं त्याला? त्याला कारण आहे. जोग महाराज म्हणतात, मूर्खा, माझ्यासारख्या पैलवानाचं वर्णन करणं हे तुझ्यासारख्या नपुसकाचं काम नाही, म्हणून त्याला मारलं. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून महाराज सांगतात की ज्याचं वर्णन तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान. सर्वसामान्य माणसाला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. काय येत नाही? त्याचं दुसरं कारण असं आहे, आपण साधूकडे पाहताना बहिरंगाने पाहतो आणि संत महात्मे अंतरंग लक्षणाने युक्त असतात, म्हणून सर्वसामान्य माणसाला साधू कळत नाही. तुम्ही बहिरंगाने जर साधूकडे पाहिलं तर साधूमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक आहे का? काहीच नाही. आपलं लग्न होतं, त्यांचंही लग्न होतं. आपल्याला मुलं होतात, त्यांनाही होतात. आपल्या शाळेत जातात, त्यांचेही जातात. काय फरक आहे का? काही. दोन्ही कसे दिसायला सारखेच आहेत. मला असं वाटतं आपण जे व्यवहार करतो ते व्यवहार संतही करतात. ना गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये एक असा श्लोक आहे, असे 2 श्लोक आहेत ते, ज्याच्यामध्ये 14 प्रकारच्या क्रिया सांगितल्या की ज्या 14 प्रकारच्या क्रिया सर्वसामान्य माणसंही करतात आणि साधूही करतात. कोणत्या? एकदा बघा. पश्यन शृण्वन पुरुषन जिग्रन नशनन गच्छन सोपन स्वसन प्रपन विषण गुंडन निमिषन निमिषन नपे. किती झाल्या? तुम्ही म्हणा कोणी मोजल्या? एकदा नवीन सांगतो ऐका.
पश्चन शृण्वन पुरुषन जिग्रन नशनन गच्छन सोपन सोसन प्रपन उषण गुंडन निमिषन निमिषन नपे 14 झाल्या. बरं कोणत्या झाल्या एकदा होऊन जाऊ द्या. मग ज्ञानोबा सांगतात आहार ते स्वीकारी तेजा वेते परिहारी. आपण ज्याचा स्वीकार करतो साधू त्याचा स्वीकार करतात. आपण ज्याचा त्याग करतो साधू त्याचाही त्याग करतात. मग सर्वसामान्य माणसं म्हणतील महाराज साधूच्या क्रिया आणि सर्वसामान्य माणसाच्या क्रिया जर सारख्याच असतील तर मग साधूमध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये फरकच काय उरतो. विठ्ठला 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 विठ्ठला. पण तरी मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाचा जो प्रश्न तो बरोबरच आहे. कारण दोघांच्या क्रिया जर सारख्या असतील तर मग साधूमध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये फरक काय तर मोठा फरक आहे का. मोठा फरक अनेक आहेत त्यापैकी 4 सांगतो. आपणही खातो संतही खातात पण त्यांच्या खाण्यात आपल्या खाण्यात फरक आहे. आपणही चालतो संतही चालतात पण त्यांच्या चालण्यात आपल्या चालण्यात फरक आहे. आपणही बोलतो साधूही बोलतात पण त्यांच्या बोलण्यात आपल्या बोलण्यात फरक आहे. आपणही पाहतो संतही पाहतात पण दोघांच्या पाहण्यामध्ये फरक आहे. एक फरक एक मिनिटं सांगतोय का. पहिला फरक असा आहे आपणही पाहतो संतही पाहतात पण दोघांच्या पाहण्यामध्ये फरक आहे. आपण या जगाकडे जेव्हा पाहतो ना सर्व सत्य भासतं. आपण फसलो गोविलो गेलो याच्यातून बाहेर पडता येत नाही. पण संतांचं तसं नाही. या जगाकडे पाहतात आणि पाहून न पाहिल्यासारखं करतात. देखो नी न देखे प्रपंच हा दृष्टी. 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 स्वप्नीची या सृष्टी स्वप्नीची या चैल देही हो हो. मग मी व्यवहारी असे नवर्ततो. मग मी व्यवहारी असे नवर्ततो. चैल देही हो हो. मग मी व्यवहारी असे नवर्ततो. मग मी व्यवहारी प्रपंच देखून न देखे जगाकडे पाहतात पाहून न पाहिल्यासारखं करतात. आणि जर साधू संतांना जग खरं वाटलं असतं तर मला असं वाटतं नाना काकड्यामध्ये तुकाराम महाराजांना असं कधी लिहिलं नसतं. कसं धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. धनदारा पुत्र दोघांच्या पाहण्यामध्ये फरक आहे. चला दुसरा फरक आहे आपणही बोलतो साधूही बोलतात पण दोघांच्या बोलण्यात फरक आहे. काय फरक आहे सांगू का. आपण सहज जरी बोललो सहज तरी भांडण होतं ना. आपण म्हणतो काय नाही हो मी त्याची मस्करी केली त्याने अंगावर ओढून घेतलं आणि एवढं मोठं भांडण झालं. महाभारताचं जे भांडण झालं ना सहज बोलण्यावरच झालेलं आहे. त्या मैदानवाने इंद्रप्रस्थ मध्ये एक असा महल बनवला होता विचित्र. दरवाजा तिथं भिंत भिंत तिथं दरवाजा जमीन तिथं पाणी पाणी तिथे जमीन असा भास व्हायचा माणसाला. आणि कौतुक पाहण्यासाठी दुर्योधन गेला. त्याला असं वाटलं पुढे पाणी आहे धोतर ओलं होईल असं वर उचललं ना मोजून पाऊल टाकायचा. ती नेमकी जमीन होती. थोड्या अंतरावर पुढे गेला त्याला असं वाटलं आता जमीनच आहे. आयटीत चालायला लागला ते नेमकं पाणी होतं. आणि जसा पाऊल टाकला तसा डबक्यामध्ये जाऊन पडला. आणि जसाही पाण्यामध्ये पडला तसं द्रौपदी मातेचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मुखातून शब्द सुटून गेला. कोणता. आंधळ्याचं पोर आंधळच. एवढ्या शब्दाचा त्याला राग आला. त्याने त्याचा बदला घेतला वस्त्र हरण केलं आणि एवढं महाभारत. आपण सहज बोललो तरी भांडण होतं. साधू संत सहज बोलले तरी जगाचं कल्याण आहे. करुणी सायाचं कवी करुणी सायाचं कवी करुणी सायाचं कवी करुणी सायाचं कवी हित
ती तरुणी तयाचे कवी तरुणी तयाचे कवी तरुणी तयाचे कवी साधू संत सहज बोलत जगाचं कल्याण आहे. सहज बोलणे, सहज बोलणे हित उपदेश. अजून प्रसंग का एक ओवी आहे फार सुंदर आहे. रिकामे तोंड करू गेलो बडबड ते गीता ऐसे गोड तुका जरी बोले सहज वाणी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी त्याचे बिसाट शब्दो सुखे म्हणू येती भेद. म्हणजे आपण सहज बोललो तर भांडण आहे, साधू संत सहज बोलले तर जगाचं कल्याण आहे. दोघांचा फरक आहे बोलण्यामध्ये. तिसरा फरक आहे, आपणही चालतो संतही चालतात पण दोघांच्या चालण्यात फरक आहे. काय फरक आहे? समजा घरामध्ये भांडण झालं, गावात झालं, भाऊबंदकी झालं, होतं कधी कधी आणि माणसाला वैताग येतो. आणि जर रागाने माणूस निघाला तर जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो? सुनील महाराज सासरवाडी म्हणजे सारबेटा नाही, म्हणजे झालंच भाऊबंदकीत घरामध्ये भांडण आणि वैताग आला तर माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो? माणसाची कोत एवढीच आहे. पण साधू संतांचं तसं नाही. झालंच भांडण होतं कधी कधी. महाराज सांगतात पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जग स्वय जनार्दन तेची झाले. जर रागाने निघाले तर आळंदी, पंढरपूर, पैठण, देव यापेक्षा दुसरीकडे जाणार नाहीत. विठ्ठला विठ्ठला चला, शेवटचा फरक आहे. आपणही खातो, साधू संतही खातात, पण दोघांच्या खाण्यामध्ये फरक आहे. काय फरक आहे? चला एक पारंपरिक उदाहरण सांगतो. मी मोठ्या माणसांच्या मुखातून ऐकलेलं आहे. असं म्हणतात तुकाराम महाराजांचे मेहुणे पहिल्यांदा 12 वर्षानंतर पाहुणा म्हणून आला. माझा प्रश्न तुम्हाला, मेवणा म्हणजे कोण? व्यवस्थित बघा बरं का. म्हणजे मेवणा कोणाला म्हणतात नेमकं तुमच्याकडे? मला एक सांगा. ज्याला आपली बहीण दिली त्याला काय म्हणतात? बर. आणि ज्याची आपण बहीण केली त्याला काय म्हणतात मग? ऐका, तर आपल्याकडचं नातं असं आहे, एकतर आपण त्याला पाहुणा म्हणतो, एकतर मेवणा म्हणतो, आणि ज्याची बहीण केली त्याला शालक म्हणतो. पण नाशिक पासून पुढे दोघांना मेवणाच म्हणतात. नाशिक पासून पुढे दोघांना काय म्हणतात? मेवणा म्हणतात. म्हणजे तुकाराम महाराजांचा मेवणा म्हणजे शालक पहिल्यांदा आला, 12 वर्षांना आला. जिजाबाईंना आनंद झाला. कारण महिला मातांचं गणित असं सांगतात, माहेरचं कुत्र जरी आलं तरी काय होतं? अशी म्हण आहे ती. फक्त कुत्र्याला पाहून काय कोणाला आनंद होत नाही. ऐका, पहिल्यांदा आला, भाऊ आला, जिजाबाईंना खूप आनंद झाला. आता भाऊ आला, चांगला स्वयंपाक करू. पण महाराज थांबले पाहिजे ना जेवायला. विनंती केली, म्हणे महाराज माझा भाऊ पहिल्यांदा 12 वर्षांना आला, मी चांगला स्वयंपाक करते, आजच्या दिवस डोंगरावर जाऊ नका, फक्त जेवायला घरी थांबा. महाराज सांगता त्या भानगडी मला जमत नाही. का? एरा मान विधी पाळणा पुरते. या भानगडीत मी पळत नाही, मी चालू डोंगरावर. थांबा ना, शक्य नाही, आजच्या दिवस अजिबात नाही. महाराज ऐकत नाही, हात जोडतात, विनंती करतात, तरी महाराज ऐकत नाही. मग शेवटी एक निर्वाणीचा शब्द वापरला जिजाबाईंनी. कोणता? महाराज जर तुम्ही डोंगरावर गेले तर तुम्हाला विठोबाची शपथ आहे असं म्हटलं. आणि तुकाराम महाराज थांबले. त्याचं कारण आहे, माझ्या कुळीचे कुळदैवत. विठोबाची शपथ म्हटल्यावर ठीक आहे मी थांबतो असं म्हटलं. आणि जिजाबाईंना एवढा आनंद झाला, किती आनंद. त्या आनंद वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही, तितका आनंद झाला. बरं, एवढा आनंद का झाला? त्याचं कारण आहे, कधी न येणारा भाऊ पहिल्यांदा आला होता आणि कधी न ऐकणारा नवरा आज पहिल्यांदा थांबला होता, म्हणून आनंद झाला. आपण रोजच ऐकतो म्हणून आनंद संबंध येत नाही. आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक केला. पुढे ऐका, आनंदाच्या भरामध्ये माणूस बऱ्याच गोष्टी विसरून जातो. आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक केला पण एकही पदार्थात मीठ घातलं नाही. आणि ज्या पदार्थात मीठ नाही तो पदार्थ चव देत नाही, असं तुकाराम महाराज सांगतात. रुचिने दियळणा, रुचिने दियळणा, हो रुचिने दियळणा, रुचिने दियळणा.
जात नसता जा नसता नसता लवण जात नसता लवण जय हो जय हो जात नसता लवण लवण जात नसता लवण 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 जात नसता लवण रुचि रुचि वा मस्त वाटलं ना पण ठराविक लोकांना वाटलं ते डॉक्टर साहेब बाकी लोकांचं डोकं उठतं ते म्हणतात असं मधून मधून वरडतात का ब हे वरडणं नाही हे एक जादू आहे ती ज्यांना आवडते त्यांच्यासाठी थोडंफार ते म्हणावं लागतं आणि आता जो मी राग म्हटला ना तो मूळ राग होता ऐर भैरव मूळ राग होता तो ऐर भैरव पण आम्ही दोघांनी दिलीप महाराज आणि आम्ही दोघांनी गाताना 2 राग मिक्स केले एक होता ऐर भैरव आणि दुसरा होता परमेश्वरी असे दोन्ही एकत्र केले म्हणजे मिक्स गायले ऐका ना पुढे 2 राग मिक्स केले तुम्ही म्हणाल का मिक्स केले आता शुद्ध काहीच राहिलं नाही म्हणून केले सांगा ना काय शुद्ध राहिले मग आम्ही का शुद्ध गायचं आम्ही पण मिक्स करायला लागलो आणि 2 राग मिक्स केले का एखाद्या गाण्याची छटा त्याच्यामध्ये दिसते तुमच्या सर्वांचं पाठ असलेला एक तुकडा आहे बांध कपल अपने सिर पर हम देखो सिनाता न चले एक तिरंगे के पीछे सारा हिंदुस्तान चले माँ तुझे सलाम पण हे एका रागात जमत नाही बरं का त्याला 2 राग मिक्स असावे लागतात विठाला महाराज सांगतात रुची निधी अन्न जात नसता लवण लवण म्हणजे नाही तर मला भेटला येतात नाही इथं जवळच होता ज्या पदार्थात मीठ नाही तो पदार्थ चव देत नाही जिजाबाईने स्वयंपाक केला पण एकाही पदार्थात मीठ घातलं नाही 2 पानं तयार केली महाराज आणि मेहुणा दोन्ही जेवायला बसले आता महाराजांच्या हातामध्ये पाणी घेतलं मंत्र म्हटला ब्रह्मार्पणम
ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. पुंडलिका वरदे केलं आणि एकसारखा सपाटा सुरू केला. लाभारे बरगत्रे जायरे होयरे घेरे तुरगे हे सारखा सपाटा चालला होता. पण तो मेवणा जेवायला बसला. त्याने प्रत्येक पदार्थ चावून बघितला. त्याला बेचव लागला. त्याला काही खाली उतरत नव्हतं. जिजाबाई वाढायला यायचा आणि जास्त आग्रह भावालाच करायचा. अरे भाऊ घे ना खा ना. तो म्हणतो ताई मला वाढूच नको. अरे तुझ्यासाठी केलं तरी वाढू नको. जिजाबाई विचार करतात ज्याच्यासाठी बनवलं तो खात नाही. आणि पुढे हे माझं नाही म्हणणं बरं का, हे जिजाबाईंचं म्हणणं आहे. ज्याच्यासाठी बनवलं तो खात नाही. आणि पुढे पुढे मला काहीच बोलता येणार नाही, कारण तुकाराम महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म आहेत. मी एक सर्वसामान्य माणूस आहे. ऐका, जिजाबाई विचार करतात ज्याच्यासाठी बनवलं तो खात नाही आणि शेजारच्या पानावर एकही पदार्थ शिल्लक नाही. अरे भाऊ घे ना खा ना. तो म्हणतो वाढूच नको. दोघांनी हात धुतले आणि वस्त्रूवर बसायला गेले. आता स्वतः जिजाबाई जेवायला बसले आणि सर्व पदार्थ चावून पाहिले. त्यांना बेचव लागलं. लक्षात आलं एकाही पदार्थात मीठ नाही आणि म्हणून भाऊ जेवला नाही. मग एकदम महाराजांवर भडकलं जिजाबाई. म्हणजे महाराज इकडे या. महाराज म्हणतात आभाळ नसताना वीज करकडलीच कस काय. काय झालं म्हणजे माझा भाऊ जेवला नाही मग मी काय करू. अहो तो जेवला नाही त्याला भूक नसेल. अहो तसं तो जेवला नाही येताना जेवण आला असेल. तसं नाही. एकाही कचोरी गुलाबजाम मी नाही बरं का यांनी म्हटलं. विठाला विठाला अहो एकाही पदार्थात मीठ नाही म्हणून तो जेवला नाही. मारून एक मिनिट हे तू सांगते मला स्वयंपाक तू केला का मी केला. अहो ठीक आहे स्वयंपाक जरी मी केला असेल तरी घरचा माणूस पाहुण्यांबरोबर जेवण्यासाठी कशासाठी असतो. कुठल्या पदार्थात कमी जास्त झालं हे सांगण्यासाठी. तुम्ही सांगायला नको. महाराज सांगतात बरोबर आहे तुझं बरोबर आहे. पण ऐक ना, तू म्हणते या पदार्थामध्ये मीठ नाही, या पदार्थामध्ये मीठ नाही, पण हे सांगण्यासाठी मी तरी नीट पाहिजे ना. काय खातो आम्ही कासाया सांगाती. काय खातो आम्ही कासाया सांगाती. कैसे हे लागत एनु मोठे. कैसे हे लागत एनु मोठे. काय खातो कशासोबत काय करतो आम्हाला आमचं कळत नाही. माझी हा देहाची मज नाही चाड कोठे करू कोड आणि कंची. म्हणून माझा प्रश्न फक्त एवढा होता, आपणही खातो संतही खातात, पण दोघांच्या खाण्यामध्ये आपण खात्याला दोन कारण आहेत. कोणतं? एक तर आपण पोटाचा खडगा भरा म्हणून खातो, एक तर आपण जिभेचे सोजले म्हणून खातो. माणूस दुपारी शेतातून दमून आला थकून आला आणि दुपारी घरी जेवायला आला. जर त्याच्या आवडीची भाजी जर ताटामध्ये पत्नीने नाही वाढली तर तो आनंदाने जेवतो का? नाही, रागवतो पत्नी. अशी भाजी असते तुला भाजी करता येत नाही. भरल्या ताटावर उठून ढाब्यावर जाऊन जेवतो. कशासाठी? जिभेचे सोजले म्हणून. दोघांच्या खाण्यामध्ये काय आहे? फरक आहे. आपल्याला साधू का कळत नाही त्याचं पहिलं कारण आहे आपण बहिरंगाने पाहतो साधूकडे. संत महात्म्य अंतरंग लक्षणे युक्त असतात म्हणून सर्वसामान्य माणसाला साधू कळत नाही. आणि जोपर्यंत साधू कळत नाही तोपर्यंत वर्णन करता येत नाही. चला, तुम्हाला मला साधू कळत नाही वर्णन करता येते फार विशेष नाही, पण महाराज सांगतात ज्या ब्रह्मादिक लोकांनी सृष्टी निर्माण केली अशा ब्रह्मादिक लोकांना सुद्धा त्या संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. तर माझ्यासारख्या पामराने त्यांचं काय वर्णन करावं हे मला अभंगाच्या दुसऱ्या चरणात त्यांचा महिमा काय वर्णन पामर. त्यांचा महिमा काय वर्णन पामर. त्यांचा महिमा काय वर्णन पामर. त्यांचा महिमा काय वर्णन पामर.
आता सर्व सामान्य माणसाला वर्णन करतात ते फार विशेष नाही. ज्या ब्रह्मादिक लोकांनी सृष्टी निर्माण केली त्या ब्रह्मादिकांना सुद्धा वर्णन करता येत नाही. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. कोण म्हणतं पामर स्वतःला? तुकाराम महाराज म्हणतात. कोणते तुकाराम महाराज? ज्यांचा मी महिमा सांगितला सुरुवातीला. धन्य तुकोबा समर्थ जळी दगडा सहित वह्या तारेल्या, म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू. एक राहिले तेवढं पूर्ण करून टाकू. आता यमाचं नाव घेतलं तर माणसं थरथर करतात ना. यमाचं मस्त नाव काढलं तर माणसं काय करतात? पण त्यांचं नाव काढलं तर यम थरथर करतो. तुकाराम 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 नाम घेता कापे थरथर करतात. पण त्यांची ताकद एवढी आहे, त्यांचं नाव घेतलं की यम थरथर करतो. तुकाराम तुकाराम नाम घेता, एवढा अधिकार ज्यांचा आहे ते तुकाराम म्हणतात. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर. मला असं वाटतं एवढा अधिकार असून सुद्धा जर स्वतःला पामर म्हणत असतील तुकाराम महाराज संतांच्या पुढे, तर आपण कुठेच लागत नाही. न कळे तो साचार ब्रह्मादिका. का कळत नाही महिमा? त्याचं कारण आहे आपण पाहताना बहिरंगाने पाहतो. संत महात्मे अंतरंग लक्षण. दिसायला सारखे असले पण असायला सारखे नाहीत ना. दिसायला सारखे पण असायला सारखे नाहीत. अशा अनेक जोड्या जगामध्ये आहेत. त्यातल्या 3 जोड्या सांगतोय का. पहिली जोडी हिरा आणि गारा. पहिली जोडी कोणती आहे? हिरा आणि गारा. दिसायला कशा आहेत? सारख्याच आहेत. पण कुठपर्यंत? घन सोबत गाठ पडत तोपर्यंत. हिरा ठेवी तायरणी वाचे मारी जोगणी तोच मोल पावे करा करणीचा होय चुरा. हिरा ठेवी तायरणी वाचे मारी जोगणी तोच मोल पावे करा होय करणीचा चुरा. गारा आणि हिरा याच्यामध्ये फरक आहे. हिरा ठेवीता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोच मोले पावे खरा चरणी करणीचा होय चुरा. तुम्ही हिरा आणला ऐरणीवर ठेवला वरून घन मारला, फुटत नाही. फुटत जो फुटत नाही त्याला हिरा म्हणतात. बघा तुमचं लक्षात येत आहे का? फुटला तो गारा आणि टिकला तो हिरा आहे का? तर जर तुम्ही ठेवला आणि वरून घन मारला ना तर फुटत नाही. एकतर त्या घन मध्ये शिरेल, एकतर त्या आयरन शिरेल. मग तुम्ही म्हणाल महाराज समजा आम्ही प्रयोग केला, हिरा आणला आयरन ठेवला वरून घन मारला, फुटला नाही, त्या आयरन मध्ये गेला, खोलवर गेला, शिरला, तर आम्हाला फायदा काय त्याचा? तर घाबरू नका, काढायची आयडिया पण सांगतो. हिरा आणला आयरन ठेवला वरून घन मारला, फुटला नाही, त्या आयरन मध्ये शिरला, खोलवर गेला, काढण्यासाठी त्याला सोपी आयडिया, त्याला हिरकणी आणायची. ना हिरकणी आणायची, त्या हिऱ्याला असं समोर दाखवायची, जिथं फसलाय ना त्याला असं समोर फक्त असं हिरकणी दाखवायची. हिरा किती पक्का असू द्या, किती मध्ये असू द्या, त्याला फक्त एकदा हिरकणी दिसू द्या. समजलं तुम्हाला मला काय सांगायचं? म्हणजे ही ताकद कोणाची आहे? हिरकणीची. महाराज सांगतात हिरा हिरकणी काढे बाहेर आतुनी. हिरा गारा हिऱ्यासारख्या दिसतात पण कुठपर्यंत? तुका म्हणे घन न भेटे तो. हिरा ऐशा गारा दिसती दुरून, तुका म्हणे घन न भेटे तो. चला दुसरी जोडी आहे कोकिळा आणि कावळा. कोकिळा आणि कावळा दिसायला दोन्ही सारखे, दोन्ही काळेच आहेत, पण कुठपर्यंत? वसंत ऋतूपर्यंत. गायती कोकिळा वसंतेची.
कोकिळा गाते पण वसंत ऋतू आला तरच गाते, अन्यथा गात नाही. कावळ्याचं तसं नाही, नो टाइम, कधी वरडतं. चला तिसरी जोडी आहे राजहंस आणि बगळा. बगळा आणि राजहंस दिसायला कसे? दोन्ही सारखे, दोन्ही पांढरे, दोन्ही सारखे, हा जसा तो तसा, दोघी सारखे. पण कुठपर्यंत? कुठपर्यंत? महाराज सांगतात पाणी आणि दूध जर एकत्र केलं आणि जर राजहंस पक्षापुढे पिण्यासाठी ठेवलं तर तो राजहंस पक्षी दुधासोबत पाणी पितो का? एकनाथ महाराज सांगतात नाही पित. नेले राजहंस पाणी काही, नेले राजहंस पाणी काही, नेले राजहंस पाणी काही, नेले राजहंस. चिठ्ठी लावी पिसे कोण तया पुसे, चिठ्ठी लावी पिसे कोण तया राजहंस पाणी काही, नेले राजहंस पाणी काही, राजहंस पाणी काही, नेले राजहंस पाणी काही. हरिमुखी गाता हरपलीचे हरिमुखी गाता हरपलीचे हरिमुखी गाता हरपलीचे हरिमुखी गाता हरपलीचे हरपलीचे. दोन्ही पक्ष्यांचं असं आहे, एका पुढे जर ठेवलं तर दुसरा पीत नाही पीत. चला राजहंस पक्षापुढे पाणी आणि दूध एकत्र करा, मिक्स करा. राजहंस पक्षाला पिण्यासाठी ठेवा, त्याने जर चोच टाकली तर फक्त दूध पिऊन घेतो, पाणी तसं शिल्लक ठेवतो. पण ही जी कला आहे ना, देवाने फक्त त्याला दिली बरं का, राजहंसाला दुसऱ्याला नाही. पण तेच दूध आणि पाणी एकत्र करून जर बगड्या पुढे ठेवलं तर दोन्ही बगळा दूधही पितो आणि म्हणजे त्याला दुधातला आणि पाण्यातला फरक कळत नाही, कोणाला? बगड्या बगड्याला. म्हणजे कोणतं पाणी प्यावं हे सुद्धा कळत नाही, नाही कोणाला? बगड्या बगड्याला. नाही म्हणजे कोणत्या माठातलं प्यावं हे सुद्धा कळत नाही, नाही कोणाला? बगड्या. कळतंय तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. दिसायला जरी सारखे असले, महाराज सांगतात तुका म्हणे तैसे संत आणि जन. दोहीशी समान पाहुणे. हा, पाहू नये किंवा लेखू नये. तुका म्हणे तैसे, तैसे म्हणजे कैसे? हिरा आणि गारा जैसे, कोकिळ आणि कावळा जैसे, राजहंस आणि बगडा तैसे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मला साधू कळत नाही, फार विशेष नाही, फार विशेष. आपण अज्ञानी माणसं आहोत, पण चांगल्या चांगल्या विद्वान लोकांना सुद्धा साधू समजले. संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके. नदी नवे पैगा, नदी नवे पैगा, दर्शन म्हणून येलिंग, दर्शन म्हणून येलिंग. संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके, संतानवती जगमान साजा सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिके. दिसायला सारखे असले पण असायला सारखे नाही. चला तुम्हाला मला कळते फार विद्वान लोकांना सुद्धा साधू समजले नाहीत. एक गोष्ट सांगतो 2 मिनिटात, फार सुंदर आहे का. काशीमध्ये एका विद्वान पंडित आला. भगवान शंकराने स्वप्नात येऊन सांगितलं, महाराष्ट्रामध्ये जा, केंदूर पाबळ म्हणून गाव आहे, कानो पाटक म्हणून एक संत राहतात, त्यांचं दर्शन करून या, मोठा महात्मा आहे. देवाने सांगितलं भगवान शंकराने, म्हणून तो काशीवरून तो पायी चालत आला. कारण पूर्वीचा काळ होता. 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आला. आल्यानंतर बरोबर त्याच गावात आला, म्हणजे केंदूरमध्ये. सकाळचे 9 वाजेतील, दिवस थंडीचे होते. कानो पाटक आपल्या ओठ्यावर बसले होते. त्यांना 3 मुलं होती. एक मांडीवर होता, एक वर खांद्यावर चढला होता आणि एक समोर खेळत होता.
साधू पुरुष होते, तोंडावर थोडा दाढीचा जंगल होता, साधू वारकरी वेश होता, बसले होते मस्तीमध्ये. आणि तो विद्वान पंडित त्याच अंगणात आला आणि त्यांना विचारतात, म्हणे का एक केंदूर आहे का? म्हणे बरोबर आहे. इथं कानोपाठक म्हणून कोणी साधू राहतो का? मग तो खांद्यावरचा मुलगा खाली ठेवला, मांडीवरचाही खाली ठेवला, हात जोडून उभे राहिले. म्हटलं मलाच म्हणतात कानोपाठक. तो पंडित म्हणे तुम्ही महाराज, तुम्ही कसले महाराज? काय झालं? अहो मला असं वाटलं भगवान शंकराने सांगितलं, ज्ञानेश्वरी वाचत असेल, गाथा वाचत असेल, माळ जपत असेल, तुम्ही ते लेकर खेळवताय, तुम्ही कसे साधू? म्हणजे माझा साधूत्वाला बात काय? अहो तुम्हाला एक नाही, दोन नाही, तीन लेकर, तुम्ही कसे साधू? माझ्या साधुत्वाला जर माझी लेकरं आडत असतील, एक काम करतो, माझी तिन्ही लेकरं विहिरी टाकून देतो. त्यांच्या अंगणामध्ये पाण्याने फुल भरलेली विहीर होती. तिन्ही लेकरं उचलली आणि त्या पंडितच्या डोळ्यासमोर विहिरीत टाकून दिली आणि हात जोडतात. आता आहे का साधू? तो पंडित म्हणतो आता तर अजिबात साधू नाही. मग कसं काय? अहो पोटची लेकरं तुम्ही टाकायला चुकत नाही, गलीतले काय सोडणार? तुम्ही कसंही वागा, लोक नावं ठेवल्याशिवाय. तुम्ही चांगलं वागा, वाईट वागा, लोक नावं ठेवणार. म्हणजे एखाद्यानं म्हटलं मला यावर्षी लग्न करायचंय, यंदा लगीन करायचं ठरवलं एखाद्यानं, तर लोक म्हणतात मातला. आणि एखाद्यानं म्हटलं मला करायचंच नाही लग्न, ब्रह्मचर्याचं, तर लोक म्हणतात त्याला मुलगी देतं कोण? तुम्ही कसं वेगळं लोक नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. आता आहे का साधू? आता तर ठीक आहे, नसू द्या मी साधू, पण एक काम करा. म्हणे काय? माझं नाव घेऊन एवढ्या लांबून आलात ना काशीवरून? म्हणे हो. मग 1-2 घास माझ्याकडे जेवण करा आणि मग परत जा. नसू द्या मी साधू. तो पंडित म्हणे मी नाही जेवणार. मग का नाही जेवणार? कारण ज्यांना सुतक असतं त्यांच्याकडे आम्ही जेवत नाही. तुझी एक नाही 3 लेकरं मेले, विहिरी टाकून 1.5 तास झाला, 1.5 तास कुणी जिवंत राहत नाही. तुला सुतक झाला, मी जेवणार नाही. ते कानोपाठक म्हणतात ओ महाराज टेन्शन नका घेऊ, तुम्हाला सुतक लागू देणार नाही, फक्त जेवायला बसा. फक्त एकदा विचार करा मनामध्ये, किती आत्मविश्वास असेल त्या माणसाचा. लेकर टाकून 1.5 तास झाला तरी म्हणतात ओ महाराज टेन्शन नाही घ्यायचं, सुतक लागू देणार नाही, फक्त जेवायला बसा. मला असं वाटतं ना हे एकदा रामायणामध्ये पण असं घडलं. जेव्हा अंगशिष्टाईसाठी जातो ना, रावणाला खूप समजून सांगतो 4 तास. रावण ऐकतच नव्हता. त्याला कंटाळा, तो म्हणतो मला कंटाळा आला, तू काय ऐकत नाही, मी चाललो परत. पण माझा एक शेवटचा आयडिया सांगतो. म्हणे काय? मी माझा एक पाय पुढे ठेवतो, तुमच्यापैकी कुठल्याही राक्षसाने जर माझा पाय जमिनीवरून थोडा जरी हलवून दिला, तुम्हाला सीता देऊन टाकतो आणि सैन्यासह आम्ही अयोध्येला परत जातो. मला तरी असं वाटतं, असं बोलायचा अंगदाला काहीच अधिकार नव्हता. का? कारण तो रावण आहे, जो कैलास पर्वत सुद्धा हलवू शकतो. तो अंगदाचा पाय नाही हलवू शकणार का? पण बघा त्या अंगदाला किती विश्वास आहे, आत्मविश्वास. त्या अंगदाला माहिती होतं याच्या बापाकडनं माझा पाय हलत नाही. एक पाय पुढे ठेवला, 1 राक्षस यायचा, पाय हलवायचा, हलत नव्हता. 2-2, 10-10, 20-20 राक्षस लागले, एक पाय हलवला तरी हा पाय हलत नव्हता. शेवटी रावण उतरला सिंहासनावरून, जवळ गेला आणि असा खाली वाकणार, तेवढाच अंगद मागं सरकला. म्हटलं ओ महाराज माझ्या ना काय पाय पडू, रामाच्या पाय पडा, तुमचं कल्याण होईल. फक्त बघा आत्मविश्वास किती मोठा आहे. ओ महाराज टेन्शन नका घेऊ, जेवायला बसा, सुतक लागू देणार नाही. बसला तो पानावर, पण घास घेत नव्हता. सुतक टेन्शन नका घेऊ, दिला आवाज त्या पोरावर, चला रे पोळाव, तुम्ही मेल्यामुळे हा काशीचा बाबा जेवण करत नाही, विहिरीतून वर चढा. विहिरीतून वर चढा म्हटल्यावर घरातून जसं लेकरं पळत येतात तसं 3 लेकरं विहिरीतून वर चढले आणि पटापटा पानावर जेवायला बसले. मला फक्त एवढं सांगायचंय, विहिरीत टाकण्या एवढी ज्याच्याकडे अनासक्ती आहे आणि विहिरीतून जिवंत काढण्या एवढी ज्याच्याकडे दिव्य शक्ती आहे, असे महात्मे काशीच्या विद्वान पंडिताला सुद्धा समजले नाहीत. मग ते आपल्याला समजतील का? म्हणून त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिकाय. विठोबार कुमाय विठोबार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय विठोबार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय बार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय विठोबार कुमाय
पारभूमाय पारभूमाय जय जय पारभूमा त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. तुम्ही म्हणाल महाराज राहिलो होता का? सकाळच्या आणि सायंकाळच्या अन्नदाते. हा, वा, वा. एखाद्या गावात एक मिळत नाही, इथं 2-2 आहेत. हा, हे बी खरं आहे. विठाला विठाला तुम्ही म्हणाल महाराज 1-1.5 तास झाला तुमचं एकच चाललंय, त्यांचा महिमा त्यांचा महिमा त्यांचा महिमा. पण महिमा काय ते सांगा ना. सांगतो ना. कुठे आहे? दिलीप महाराज अभंगाच्या पहिल्या चरण. रवि दीपही रवि दीपही रवि दीपही रवि दिखाने रवि दीपही रवि दिखाने रवि दीपही रवि दिखाने रवि दीपही रवि दिखाने रवि दीपही रवि देखने रवि दीपही रवि देखने रवि दीपही रवि देखने अदृश्य दर्शन संतातिया अदृश्य दर्शन संतातिया अदृश्य दर्शन संतातिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा 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 क्या बात, क्या बात. महाराज सांगतांचा महिमा असा आहे. रविदीप हिरा दावेती देखणे अदृश्य दर्शने संतांची या. 3 दृष्टांत आहेत, नंतर सिद्धांत आहे. रविदीप हिरा. रवी म्हणजे सूर्य, दिवा म्हणजे दिवा आणि हिरा म्हणजे हिरा. दाविती देखणे. देखणे शब्दाचा अर्थ भौतिक जगत, दृश्यमान पदार्थ. सूर्य दाखवतो, दिवा दाखवतो, हिरा पण दाखवतो. कारण हिरा एक चकाकणारा पदार्थ आहे. तिन्ही दाखवतात, प्रकाशमान आहेत. पण तिन्ही काय दाखवतात? भौतिक जगत दाखवतात. अदृश्याचं दर्शन करून देत नाही. कल्पना करा, वस्तू हरवलेली आहे, अंधार आहे आणि वस्तू लागणार आहे, अंधारमध्ये दिसत नाही. पाहण्यासाठी डोळा आहे. डोळा कशासाठी दिला देवाने? पाहण्यासाठी. नाथ महाराज सांगतात, तैसा डोळा देखनाची आहे परी त्याशी सूर्य नसता असा आहे. डोळा हा स्वप्रकाशित नाही, परप्रकाशित आहे. दुसऱ्याच्या सहाय्याशिवाय तो पाहू शकत नाही. विद्यमान वस्तू आहे, पाहण्यासाठी तत्पर डोळा आहे. पण विद्यमान वस्तू आणि तत्पर डोळा या दोघांमध्ये अंधाराचं जर साम्राज्य असेल तर विद्यमान वस्तू तत्पर डोळ्याला दिसत नाही. मग आपण सूर्य उगवण्याची वाट पाहतो आणि सूर्य उगवला की मग ती वस्तू आपल्याला दिसते, म्हणजे सूर्य दाखवतो. रवी म्हणजे सूर्य दाखवतो. समजा वस्तू आपल्याला 2 मिनिटात हवी आहे आणि सूर्य उगायला 4 तास बाकी आहे. मग आपण दिवा लावतो, म्हणजे लाईट लावतो. दिवा काय करतो? मग दाखवतो. आणि हिरा सुद्धा प्रकाशमान आहे, तो सुद्धा दाखवतो. रवी दीप हिरा दाविती देखणे. पण काय दाविती? दृश्यमान पदार्थ दाखवतात, पण अदृश्याचं दर्शन करून देत नाही. मग अदृश्याचं दर्शन कोण करून देतं? तर अदृश्य दर्शने संतांची या. संत महात्मा अदृश्याचं दर्शन करून. मग तुम्ही म्हणा अदृश्य म्हणजे काय? मग काय अदृश्य? अदृश्य भरपूर वस्तू आहेत. हे बघा, या तारेतली वीज अदृश्य आहे, फुलातला सुगंध अदृश्य आहे. मी बोलतो, माझा आवाज दिसतोय तुम्हाला? नाही. या मृदंगातला नाद नाही, तुम्हाला सर्वांना वाजते, दिसते तुम्हाला? नाही. या गोष्टी काय आहेत? अदृश्य आहेत. मग अशा वस्तू दाखवतात का? नाही, हा एक गौण भाग आहे. मग अतिशय जवळची वस्तू दाखवतात. आणि अतिशय जवळची वस्तू चर्मचक्षुला दिसत नाही. देवाने डोळा बनवला बरं का, देवाने डोळा बनवला, पण असा विशेष बनवला, डोळ्याला बाहेरचं दिसतं, आतलं दिसत नाही. हे विशेष आहे. समजा आपण असं समोर पाहिलं, दिवसा गावाबाहेर समोर पाहिलं तर किती लांबचं पाहू शकतो जास्तीत जास्त आपण?
अधिक झालं तर 5 किलोमीटर. 5 किलोमीटरचा डोंगर दिसेल, डोंगराचा माणूस दिसत नाही, एवढी क्षमता आपली आहे. जगामध्ये असा एक पक्षी देवाने निर्माण केला, त्याला सर्वात लांबचं दिसतं म्हणजे 100 योजन. सुनील महाराज म्हणजे 400 कोस एवढ्या अंतरचं दिसतं असा एक पक्षी आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे विज्ञान जग आहे, असं काही बी नका सांगत जाऊ. नाही नाना, हे रामायणामध्ये आलेलं आहे. सीतामातेचा शोध करण्यासाठी जेव्हा सर्व हनुमान सर्व माकडं समुद्राच्या काठी गेले, त्यांना एक पक्षी भेटला, त्याचं नाव आहे संपाती. तो जटायूचा मोठा भाऊ होता, तिथं पडला होता. तो खाण्यासाठी सुटला आणि यांनी जटाचं नाव काढलं. तो थांबला. त्याने विचारलं तुम्ही काय शोधताय? यांनी म्हटलं मी सीता शोधतो, 1 महिना झाला सापडत नाही. तो संपाती म्हणतो मी सांगतो कुठे आहे. म्हणजे कुठे आहे? म्हणजे हा जो समुद्र आहे हा 100 योजन म्हणजे 400 कोस आहे. या समुद्राच्या पलीकडे एक मोठं एक नगर आहे, तिचं नाव लंका आहे. ती सोन्याची आहे, ती रावणाची आहे. तिथं एक मोठा बाग आहे, तिथं एक मोठं झाड आहे, त्या झाडाखाली सीता बसलेली आहे. तो पक्षी म्हणतो मला इथून दिसते. किती अंतरावरून? 400 कोस. आपण किती पाहतो? जास्तीत जास्त 5 किलोमीटरचं. फक्त डोंगर दिसेल, माणूस दिसत नाही. मला असं म्हणायचं आपल्याला सुद्धा लांबचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. मला हे म्हणायचंय, आपल्याला लांबचं दिसतं पण जवळचं दिसत नाही. दिसत काय दिसत नाही सांगू बरं का ताई? आपल्या डोळ्यात भरलेलं काजळ दिसतं का? नाही दिसत. का दिसत नाही? कारण डोळ्याचा आणि काजळाचा अंतर कमीत कमी 4 किलोमीटरचा तरी असला म्हणून दिसत नाही. नाही नाही नाही, ते अत्यंत जवळ आहे. आणि अति जवळची वस्तू चर्मचक्षुला दिसत नाही. दिसत ऐका, मग पाहण्यासाठी काय लागतं? डोळ्यातलं काजळ पाहण्यासाठी काय लागतो? आरसा लागतो. तसा तो देव आपल्यातच आहे पण असा दिसत नाही. त्यासाठी संतांची कृपा असावी लागते. त्यांनी जर आपल्यावर कृपा केली आणि त्यांनी जर आपल्याला दृष्टी दिली, दिव्य दृष्टी, मग आतलं दर्शन आत होतं. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा आराम, का भ्रांताशी काम विषय बरी. तो आतच आहे पण साधूची कृपा दृष्टीशिवाय तो दिसत नाही. दिसत ऐका, पुढे ऐका. याला दृष्टी सृष्टीवाद म्हणतात शास्त्रामध्ये. दृष्टी बदलले का सृष्टी बदलते. एक असं वाक्य आहे, ऐका बरं का, फार सुंदर आहे. एक असं वाक्य आहे, चर्मचक्षुने जर बाईकडे पाहिलं, लक्ष द्या, चर्मचक्षुने जर बाईकडे पाहिलं तर बाई बाई दिसते. चर्मचक्षुने जर बाईकडे पाहिलं बाई बाई दिसते. भावचक्षुने पाहिलं तर तीच बाई आई दिसते. अजून पुढे सांगतोय, चर्मचक्षुने जर बाईकडे पाहिलं तर बाई बाई दिसते. भावचक्षुने पाहिलं तर तीच बाई आई दिसते. आणि ज्ञानचक्षुने पाहिलं तर तीच आई रखुमाई दिसते. विठ्ठला विठ्ठला म्हणजे दृष्टी बदली का सृष्टी बदलते. म्हणून महाराज सांगतात संतांची कृपा झाली की आतलं दर्शन आत होतं. अदृश्य दर्शने संतांची या, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्माधिका. महाराज म्हणतात अजून काय आहे का महिमा? महाराज म्हणतात तो 6 चरणाचा अभंग आहे, तेवढं सांगणं काय मला शक्य नाही. कारण टाईम वेळ महत्त्वाचा असतो ना. आणि पुढे आपल्याला भारूड पण ऐकायचं आहे. भारूडवाले तयारीसाठी वर गेलेले पण आहेत, पण त्यांचा काही महिमा आहे का? आहे महिमा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. तापली चंदन निववी तापुडी, तापली चंदन निववी तापुडी, तापली चंदन निववी तापुडी, तापली चंदन निववी तापुडी. ओ तापली चंदन निववी तापुडी, त्रिगुणताई संत संग. तापली चंदन निववी तापुडी, त्रिगुणताई संत संग. निववी तापुडी संत संग. त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर, हो त्यांचा महिमा काय वर्णुमी पामर. तापली चंदन निवितो कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. तापली चंदन कुडी म्हणजे देह. हा देह 3 तापाने तप्त आहे. कोणते? आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. तुम्हाला साध्या भाषेत सांगू या ताप काय असतात? डॉक्टर साहेब आहेत इथं. हे ताप काय भानगडे सांगताय का? आधिभौतिक ताप त्याला म्हणतात. शेजाऱ्यापासून झालेला शेजाऱ्याला जो ताप, घराचा असो का शेताचा असतो, त्याला म्हणतात आधिभौतिक ताप. अतिवृष्टी का अनावृष्टी,
देवे नाडीला झाला कष्ट. खूप पाऊस पडला, सर्व वाहून गेलं. पाऊसच पडला नाही, जळून खाक झालं. आग लागली, जळून गेलं. चोरी झाली, सर्व लुटून नेलं. हा जो ताप आहे ना, याला आधी दैविक ताप असं म्हणतात. अनेक आध्यात्मिक ताप आहे. कोणता? शरीर संबंधित जो ताप होतो, एखादा दीर्घ आजार झाला, खूप दवाखाने फिरून आलो तरी चांगला होत नाही, याला आध्यात्मिक ताप म्हणतात. पण महाराज म्हणतात हा जो तिन्ही प्रकारचा ताप आहे, हे संतांची भेट झाली, दर्शन झालं तर जातो. त्रिविध तापाची झाले बोडबो देखिल्या चरण वैष्णवांचे. तापली चंदन निववितो कुडी. एक 52 नावाचं एक चंदन आहे ना, मलयागिरी 52 नावाचं एक चंदन आहे. त्या चंदनाचा महिमा असा आहे, उकडतं तेल असलं ना कढईमध्ये खळखळ उकडणारं, त्या 52 नावाचा चंदनाचा एक थेंब जरी टाकला जागेवर शांत होतं. संत महात्मे तसे आहे. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी, म्हणून महाराज सांगतात संतांमध्ये एवढी ताकद आहे. तापल्या चंदन निवत कुडी, त्रिगुण तो काढी संत संग. त्रिगुण कोणते मग आता? रज, तम आणि सत्व. माझा टाइम संपलेला आहे, पण एवढं सांगतो, 2 मिनिटात ऐका. नाना, माणूस बिघडत नाही, माणूस बिघडत नाही. हे गुण जसे वर येतं तसं माणसाची बुद्धी बदलते. बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग, धरू जाता संग तो होय बाधक. बाधक. सत्वगुण वर आला तर माणसाला परमार्थ करावा असं वाटतो. रजगुण वर आला तर माणसाला कर्म करावं असं वाटतं. आणि तमगुण वर आला तर माणसाला पाप करावं असं वाटतं. हा दोष माणसात नाही बरं का, हा गुणांमध्ये दोष आहे. म्हणून एक वाक्य सांगतो शेवटचं. कधी कधी चांगली माणसं सुद्धा वाईट वागताना दिसतात, तर कधी कधी वाईट माणसं सुद्धा चांगलं वागताना दिसतात. हा प्रताप माणसाचा नाही, हा प्रताप कोणाचा आहे? गुणांचा आहे. म्हणून एक शेवटचं वाक्य सांगतो. चांगले विचार फार वेळ टिकत नाहीत आणि खरंच टिकत नाहीत. चांगले विचार फार वेळ टिकत नाहीत, म्हणून त्यांचा प्रभाव असेपर्यंत चांगली कामे उरकून घ्यावीत. विठ्ठला अजून काय महिमा आहे का? महाराज भरपूर आहे. मायबाप पिंड पाडेला माया, जन्म मरण जाय संत संग. आईवडील लेकराचं पालन करतात, पण मायपोटी करतात, पण जन्म मरणातून मुक्त करू शकत नाही, पण संत महात्मे मुक्त करतात. अजून महिमा आहे का? आहे ना. कंता संतांचे वचन वारी जन्म दुःख, मिष्टान्न भूक निवारण. संत महात्मे जन्म मरणातून मुक्त करतात आणि दौरची समस्या सुद्धा सोडवतात ना. मिष्टान्न भूक निवारण. पण असे संत महात्मा जर कुठे आले असतील, सप्ताह असेल, भागवत असेल, मला वाटतं भागवत आहे ना इथं, भागवत कथा. आदरणीय परमपूज्य बबन महाराज महाले हे पिंपळे सिम, ते मला लक्षात नाही आलं सुरू झालं सांगताना. भागवत आहे, एखादी भागवत कथा आहे, रामायण आहे, शिवपुराण आहे, कुठलीही कथा असेल, कीर्तन असेल, कोणी महात्माला असेल, नाही तुम्हाला कोणी बोलवलं, नाही फोन केला, नाही पत्रिका मिळाली, तरी रागू नका, रुसू नका, पण गेल्याशिवाय राहू नका. हे महाराज अभंगाच्या शेवटी सांगतात. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी हवेरी गावाया. हो संत महिमा काया, वर्णो मी पामरा. हो त्यांचा महिमा काया, वर्णो मी पामरा. संत
सासार ब्रह्मदिका नकडे सासार ब्रह्मदिका नकडे सासार ब्रह्मदिका नकडे नकळ साचार ब्रह्मादिका सजल नयनधार बरसती वाह वाह भावगंध त्या जळी मिसळती सजल नयनधार बरसती म्हणतात एखादा महात्मा आला असेल, भागवत असेल, रामायण असेल, सप्ताह असेल, नाही पत्रिका मिळाली, नाही फोन केला, विसर पडला, रागू नका, रुसू नका. माहीत पडलं सप्ताह चालू आहे, कीर्तन चालू आहे, गेल्याशिवाय राहू नका. अशी काही ठिकाणं असतात कोणी बोलवलं तरच जायचं, अशी काही ठिकाणं असतात कोणी बोलवलं तरी जायचं नाही, अशी काही ठिकाणं आहेत कोणी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे, अशी काही ठिकाणं आहेत. ऐका, पहिले ठिकाण असं आहे कोणी बोलवलं तरच जायचं, नाही तर जायचं नाही. कुठे? लग्नामध्ये जेवायला आमंत्रण असेल तर जायचं. आणि तुम्ही म्हणाल त्याला आठवण नसेल मग आपल्याला जाय काय अडचण, तसं काही समजू नका. हां, बोलावणं आल्याशिवाय जायचं. अजून एक ठिकाणी जाऊ नका बोलवल्याशिवाय. कुठे? दोन भावांची जर वाटणी होत असेल आणि त्यांची आपसमध्ये जर मिटत असेल घरातल्या घरात, तर तिथं जाऊन सल्ला देऊ नका. तिथं जाऊन असं म्हणा, हे थांबा थांबा थांबा, कोणाला कोणतं घर द्यायचं मी सांगू का? ते म्हणतील तू खाली उतरतो का? बोलवलं नाही ना मग फुकटचा सल्ला द्यायचा नाही. दुसरं एक ठिकाण असं आहे कोणी बोलवलं तरी जायचं नाही. कुठे? तमाशाला गोंधळाला. कोणी बोलवलं तरी जायचं नाही. पण तिसरं ठिकाण असं आहे कोणी नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू नका. कोणतं? त्यातलं एक महाराज सांगतात, एक मी सांगतो. तुम्ही दररोज प्रवास करता, मी पण दररोज प्रवास करतो. जर एका ठिकाणी कोणाची गाडी ठोकली गेली, ॲक्सिडेंट झाला, होऊ नये कोणाचा, पण ॲक्सिडेंट झाला आणि जर त्याला दवाखान्यात नेल्यानंतर तो जर वाचत असेल तर त्याला नक्कीच घेऊन जा, एवढी मदत करा. तो तुम्हाला बोलवणार नाही, पण त्यांनी नाही बोलवलं तरी गेल्याशिवाय राहू नका. कारण तुमच्यामुळे जर त्याचा प्राण वाचला तर ते पुण्य तुम्हाला नक्की मिळेल. अजून पुढे सांगू? कल्पना करा, समजा आज तो सापडला, उद्या आपण सापडू शकतो. कदाचित कोणाचा मुलगा सापडला असेल, उद्या आपलाही मुलगा सापडू शकतो. आपण जर कोणाला मदत केली, देव आपल्या मुलासाठी मुलीसाठी नक्कीच मदत करायला उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाही बोलू तरी गेल्याशिवाय
राहू नका. म्हणून महाराज सांगतात असं ठिकाण आहे की कोणी नाही बोलत तरी गेलं पाहिजे. कुठे? सप्ताह असेल, धार्मिक कार्य असेल, नाही फोन केला, नाही पत्रिका मिळाली, पण गेल्याशिवाय राहू नका. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरण भावे रे घावया, त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर